माया व कणा म्हणजे स्त्री. स्त्री शिवाय कुटुंब नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही. आपले मूळ संस्कारशील अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते. मूल पोटात काळीच दिसते विद्यार्थिनी अनुसंधिक मैदान करते अशी मी तिला विनंती करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विखे मॅडम यांचे स्वागत समीक्षा विनोद मडावी करते अशी मी तिला विनंती करते. व तसेच राय मॅडम यांचे स्वागत. हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात जल्लोषात आनंदाने जगभरात साजरा केला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रियांचे योगदान आहे. विविध क्षेत्रात महिलांची उत्तम कामगिरी केली आहे. आई, बहीण, मैत्रीण, बायको, मुलगी म्हणून तिच्या कर्तव्यात ती कधीही कमी पडत नाही. अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. एवढे बोलून मी माझा प्रास्ताविक पूर्ण करते. जय हिंद, जय भारत. मला कल्पना चावला यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे हीच माझी नम्र विनंती. कल्पना चावला ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. कल्पना चावला यांचा जन्म 1 जुलै 1962 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसी लाल चावला असे होते व त्यांच्या आईचे नाव संयोगिता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहीण होती. शैक्षणिक माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. पूज्य गुरुजन वर्ग, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज महिला दिनाच्या निमित्ताने आपणासमोर भारताच्या पहिल्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जे 2 शब्द सांगत आहेत हे आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. आधुनिक युगात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी करत आहेत. भारतीय स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या पतीसह त्यांनी शिक्षण प्रसाराचे आणि समाज सुधारणेचे काम करण्यात आयुष्य खर्ची केले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या निरक्षर होत्या. विवाहानंतर फुलेंनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्या काळी चूल आणि मूठ हे स्त्रीचं मैत्रिणींनो, आज 8 मार्च. आज आपण येथे महिला दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत. मी तुम्हाला इंदिरा गांधी याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. भारतरत्न इंदिरा गांधी या पहिल्या भारतीय महिला पंतप्रधान होत्या. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या दीर्घकाळ राहिलेल्या एकमेव नेत्या म्हणजेच पंतप्रधान म्हणून त्या होत्या. श्रीमती इंदिरा गांधी स्वातंत्र्य चळवळी झोकून देणारी आणि देश स्वतंत्र झाल्यावर त्याच्या विकासासाठी अविरत झटकणारी त्यांच्यासारखी स्त्री पंतप्रधान तर शोधूनही मिळाली नाही. 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. इंदिरा हे नाव आजी आजोबांकडून मिळाले, पण नेहरू त्यांना प्रियदर्शनी म्हणून बोलवायचे. लहानपणापासून स्वदेश यांचे प्रेम त्यांच्या मनात निर्माण झाले. तेव्हा मी
नमस्कार आणि माझे मित्रमैत्रिणी, आज आपण इथे जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आज मी तुम्हाला आनंदीबाई जोशी यांच्या कार्याविषयी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती. आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वरी जोशी यांची त्या ज्येष्ठ कन्या वयाच्या 9व्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने 20 वर्षांनी मोठे असणारे गोपालराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपालरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. सुरुवातीला तत्कालीन समर्थन दिले आणि हे स्पष्ट सांगितले की मला यासाठी धर्मांतर वगैरे करायची काही गरज नाही. मी माझा हिंदू धर्म व संस्कृती याचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे. आणि फेब्रुवारी इसवी सन 1887 रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. दिला नंतर तिने महिलांच्या क्रीडा महाविद्यालयात यात प्रवेश घेतला. 1966 मध्ये तिने राष्ट्रीय शाळेत स्पर्धेत भाग घेतला. तेव्हा तिचा खेळ OM तवियार यांनी पहिला त्यांना या मुलीमध्ये काहीतरी चमकत दिसली होत्या. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर या शहरात झाला. त्यांचे पाळण्यातील नाव होत्या. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाटक कलावंत होते. लता मंगेशकरांचे मूळ गाव मंगेशी हे आहे. लता मंगेशकर यांना पहिले संगीताचे धडे आपल्या मंगेशकर यांनी वडिलांच्या संगीतात नाटकामध्ये बालकला म्हणजे गुरुपुरुषाच्या समर्थावर जिजाऊ जन्मला. शिवरायांचा मनात कर्तृत्वाची हिंदी टाकताना जिजाऊंनी त्यांना राजनीती शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार त्याला कठोरात कठोर शिक्षण देण्याची धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बालकांनी लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कर्ज व सुटका, अफजल खानचे संकट आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन. या भूमीवर जेवढ्याही कर्तृत्ववान महिला झालेल्या आहेत त्यांना माझा मानाचा मुद्रा आणि तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. असं म्हणतात की देवांनी स्त्रीला घडवताना कमजोर घडवलं असं म्हणतात आपल्या पुराणामध्ये वगैरे. परंतु मला असं वाटतंय की स्त्रीमध्ये एवढी शक्ती आहे, तिला देवाने जरी वीक घडवलं असेल, सशक्त बनवलेलं नसेल, पण तिच्यात एवढी ताकद आहे. आपण आता पाहिलं मुलींनी भाषणं दिले. सावित्रीबाई फुले झाल्या, जिजाऊ माता झाल्या, कल्पना चावला, लता मंगेशकर आणि अनेक भूमिका पार पाडल्या. तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम चांगले संस्कार घ्यावे लागतात. का तर तुम्हाला चांगले संस्कार असेल तर तुम्ही काय करसाल. हिरोईन्स आहेत, ज्या नटी आहेत पिक्चर मधल्या, तो त्यांचा धंदा आहे, त्याचा पोट त्याच्या वर्षात चालते, त्यांना कोणी नाव ठेवत नाही. पण आज समाजामध्ये एवढे समाजकंटक पुरुष तयार झालेले आहेत. तुम्ही पहा, दर 8 दिवसाला तुम्ही रेपची घटना, 7.5 महिन्याच्या मुलीवर रेप, 3 महिन्याच्या मुलीवर रेप म्हणजे बलात्कार. तर ह्या घटना घडत. स्वतःला बळकट करा. आज समाजाची सगळ्यात मोठी गरज आहे की स्त्रीनी सशक्त होणे. म्हणजे 2 माणसांनी आपल्यावर हल्ला जरी केला किंवा आपल्यावर जबरदस्ती जरी केली तर त्याला तुम्हाला निपटवता आलं पाहिजे. त्यासाठी जुडो कराटे शिका, स्वतःला स्ट्रॉंग ठेवा, त्यासाठी चांगलं जेवण करा, चांगला आहार घ्या, व्यायाम करा आणि स्वतःचं शरीर बळकट करा. म्हणजे जीवनामध्ये कोणतेही संकट येईल तर तुम्ही त्याला सामोरे जाऊ शकता आणि खूप प्रगती करा, चांगलं शिका. आज महिला दिनानिमित्त तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. तुमचं भविष्य उज्ज्वल हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एवढं बोलून माझं भाषण संपवते. धन्यवाद. घरी जाऊ आजच्या दिवस करायचं म्हणे, पण रोज बाहेर करते मी स्वयंपाक. अशी गोष्ट घडली. मी म्हटलं केलं तर काय झालं, आजच्या दिवस बाईला दिलं तर करून आहे की नाही. असं एखाद्या दिवस बाईला सुख दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे सगळ्या शिक्षकांकडून. आणि तुम्ही पण मोठे झाल्यावर तसं करायचं आहे. आता तर सांगायचा उद्देश हा, आपण सर्वांविषयी बोलतो. ज्या ज्या महिला खेळामध्ये, आपल्या ऍक्टिंगमध्ये, पुन्हा शिक्षणामध्ये पारंगत झाल्या त्या महिलांना पुरस्कार मिळत असते.
सन्मान पुरस्कार म्हणून त्यांना मिळत असते 8 मार्चच्या दिवशी. तसंच आपल्या अंतर्गत म्हणजे आपल्या जीवनामध्ये सगळ्यात आणि माझी सासू मी जोपर्यंत कॉलेजमधून येत नाही तोपर्यंत तिला बघत होती. त्याच्यामुळे तिचं पण माझ्या जीवनातलं स्थान खूप मोलाचं आहे. मग तिला सुद्धा मी आज महिला दिनाच्या दिवशी शुभेच्छा देते यासाठी की त्या माझ्या जीवनात आल्या. कशासाठी की मला एक प्रेरणा म्हणून त्यांनी प्रेरणास्थान माझ्या आयुष्यात त्यांचं प्रेरणास्थान तसंच कायम आहे. आणि तिसरं म्हणजे तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये अशी एक गोष्ट असते की मैत्री एक घडल्या नसत्या. तसंच प्रत्येक बाईच्या आयुष्यात माणसाचं तेवढं स्थान आहे, आईचं तेवढं स्थान आहे आणि आपल्या मैत्रिणीचं आहे. ह्या तिघांनाही समान ठेवायचं म्हणजे आपलं जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही. या महिला दिनाच्या दिवशी मी तुम्हाला शुभेच्छा देते की सर्वांचं जीवन यशस्वी हो आणि सर्वजण आपल्या जीवनात खूप मोठे व्हा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द इथं संपवते. जय हिंद, जय भारत. राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. सर्वप्रथम त्या जागतिक महिला दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महिला दिन असल्यामुळे कुठेतरी महिलेबद्दल माहिती सांगावी आणि आश्रमशाळेचे आपण सर्व आदिवासी विद्यार्थी आहोत म्हणून एखाद्या आदिवासी महिलेचीच माहिती सांगावी. पण माझ्यासमोर एक चेहरा तरळला आणि तो म्हणजे भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू. आपण जेव्हा गावी जातो तेव्हा आपल्याला बरेच लोक आपलं खच्चीकरण करतात. काय पडलंय त्या शिक्षणात, अशा कोणत्या नोकऱ्या लागल्या, असे कोणते तुम्ही दिवे लावून राहिले, असे बरेच लोक आपल्याला बोलतात. पण आपण त्यांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही. आपलं खच्चीकरण कधी होऊ द्यायचं नाही. कारण हे याच्यासाठी सांगतो आहे की माणूस कुठल्या स्तराला जाऊन प्रगती करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू आहेत. आपल्यापैकी कदाचित बऱ्याच जणांना माहिती नसेल पण द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी समाजाच्या आहेत. म्हणजे तुमच्या आमच्यातल्याच एक आहे. कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करते. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने होईल अशी मी सर्वांना विनंती करते. Stop.